गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण पिकलेल्या रायवळ आंब्याचे कोयाडं ही रेसिपी बघणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ नीट बघा. कोणत्याही प्रकारचे पण छोट्या आकाराचे आणि रसाळ असे रायवळ आंबे घेऊन ते स्वच्छ धुवायचे आणि त्याच्यानंतर त्याची अशी देठं काढून ते थोडे थोडेसे असे पिळून घ्यायचे. म्हणजे पिळलं की चीक असतो ना, तो तिथून निघून जातो. आणि असे देठं काढून घ्यायचे, ते कुकरमध्ये टाकायचे. आता हे सगळं देठं काढून कुकरमध्ये टाकलेले आहेत. पाणी ओतत आहे मी ह्याच्यामध्ये. हे आंबे शिजवून घ्यायचे. बघा पाणी ओतलेलं आहे. हे सगळे आंबे पिकलेले आहेत. साधारण ह्याला 3 ते 4 शिट्ट्या द्यायच्या. हे आता काढून ठेवलेले. थोडा वेळ वाट बघूया गार व्हायची. आता आंबे व्यवस्थित गार झालेले आहेत. आपण ते कुकरमधून उकडवून घेतलेले आहेत. आता अशा प्रकारे त्यातला गर काढायचा आहे. आता मी फोडणी तयार करत आहे. हिंगाने अतिशय चांगली चव येते. अतिशय सुंदर, म्हणजे खूपच चविष्ट होऊन जाते. त्यामुळे हिंग अतिशय महत्वाचा आहे. मोहरी घालून झालेली आहे. हिंग घालून झालेलं आहे. आता मी हळद पण ह्याच्यात घालत आहे. चवीसाठी आपण ह्याच्यात कढीपत्ता सुद्धा घालू शकतो. अतिशय मस्त खमंग असा सुगंध येत आहे हिंगामुळे. थोडंसं चवीला मीठ घालत आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतर आपण थोडी साखर ह्याच्यात घालायची. साखरेच्या ऐवजी गुळाची पावडर, जी आपण सेंद्रिय गुळ म्हणतो, ती पावडर जरी घातली तर अजूनच अतिशय उत्तम चवदार बनतं. ते खूप चांगली टेस्ट होते. आता ही जी फोडणी केलेली आहे ही थोडी थंड झालेली आहे. ती आता मी ह्याच्यामध्ये ओतत आहे. व्हिडिओ आवडल्यास माझ्या जरा विसाव्या वळणावर या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करावे. हे आपलं बनलेलं आहे झटपट पिकलेल्या रायवळ आंब्याचं कोयाडं. अतिशय सुंदर लागतं. तुम्ही नुसतं सुद्धा खाऊ शकता किंवा पोळी बरोबर सुद्धा हे खाऊ शकता.